जागतिक आदिवासी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। दरवर्षीप्रमाणे आजही आपण रॅली काढलेली आहे। आज आपण पाहिजे तेवढ्या संख्येने उपस्थित न करण्याचं कारण की 9 ऑगस्टच्या दिवशी रक्षाबंधन सुद्धा आलेलं आहे। तरी सुद्धा आपण ही रॅली त्याच जोमाने दरवर्षी काढलेली आहे, दरवर्षीप्रमाणे आजही काढलेली आहे। पण ही रॅली फक्त नाचणं गाण्यासाठी नाही, येऊन इथं जेवण्यासाठी नाही, तर आपण ही शपथ पण घेतली पाहिजे की याच्या पुढे आपण कुठल्याही प्रकारचे आपण राजकीय गोष्टी सोडून समाजाचे कार्य केले पाहिजे। आपली ही समाज जो जन्माला आलाय या समाजाची जाणीव सुद्धा घेतली पाहिजे आणि निसर्गाने जे आपल्याला दिलेले त्याचे आपण पूजन करून दरवर्षी झाडे लावा हे असे उपक्रम भरपूर प्रमाणामध्ये केले पाहिजे। जसे आपण मागच्या वर्षी या वर्षीपासून सुद्धा सुरुवात केलेली, ही अशी सुरुवात दरवर्षीप्रमाणे चालूच राहू द्या आणि ही शपथ घ्या की मी आजपासून प्रत्येक दिवशी पूजन निसर्गाचं पूजन करणार, झाडे लावणार आणि प्रत्येक जणांना जो समाज आपला भरकटत चाललेला आहे, जो व्यसनी होत चाललेला आहे, तर त्याला निर्व्यसनी कसा करावा तर या गोष्टीचा पण आपण जाणीव घेतली पाहिजे। आपला समाज कुठल्याही कार्यामध्ये सहभागी होतो, कामामध्ये सहभागी होतो, प्रत्येक कार्यामध्ये असतो, पण त्याला अजूनपर्यंत जाणीव नाही आपण जातोय कोणाच्या मागे आणि फिरतोय कोणाच्या मागे। जर आपण जात असाल तर त्याच्या पूर्णपणे आपण जातोय कशासाठी हे तरी आपल्याला माहिती पाहिजे। फक्त माझं एवढंच म्हणणं आहे की आपण आदिवासी समाजामध्ये जे जन्मलोय कुठलाही जातीभेद न करता आपला समाज आपण काय आहोत याचं पण आपण भान ठेवलं पाहिजे आणि त्या दिशेने आपण चाललं पाहिजे। आपण निसर्गाचे पूजक आहोत हे न विसरता बाकीचे कार्य केले पाहिजेत। एवढा संपूर्ण 2 शब्दात समोर आहे। जय जवाहर, जय आदिवासी।